नगर नारायण महाराज की जय, शिवाजी महाराज की जय। आज महाराष्ट्राची धाकटी पंढरी बीड जिल्ह्यातील 18 पगड जाती जमातीचं श्रद्धास्थान श्री क्षेत्र नारायणगड, नारायणगडाच्या संदर्भामध्ये गेल्या 8-10 दिवसापासून होत असलेल्या विषयाला अनुसरून आज आपल्या या बीडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये गडाचे भक्तगण आणि बाबाला मानणारा वर्ग भक्तगण यांची आज या ठिकाणी व्यापक बैठक ती आयोजित केलेली आहे बांधवांनो। कारण ही बैठक आयोजित करताना अनेक प्रकारचे फोन, जसं आता माझ्या मित्रांनी मला सांगितलं की अनेक प्रकारचे फोन आम्हाला आले की नेमकं ही बैठक कशासाठी आहे, आणि ज्याचे फोन आले त्यांनी ह्या 8 दिवसापासून कारवाई केली। आमचं तर असं आम्हाला काल रात्री असं वाटत होतं की त्यांनी सुद्धा या बैठकीमध्ये यावं आणि इथं नाक घासावं, परंतु असं झालं नाही। उलट गडाचा भक्तगण या बैठकीला येऊ नये म्हणून जस काही राजकीय सभा होती म्हणून त्यांनी फोन केले, मेसेज दिले की बैठकीला जाऊ नका, तुम्हाला काही माहिती आहे का? अरे जे बाबांनी आम्हाला सांगितलंय, ज्यांनी बाबाच्या भेट घेतल्या आणि बाबा जर मनातून बोललेलं तुम्ही जर ऐकलं असेल तर या हरामखोर अवलादीला तुम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही। बाबाच्या डोळ्यामध्ये पाणी आणणारे हे व्यक्ती आहेत, बाबाला ह्या वयामध्ये त्रास देणारे या व्यक्ती आहेत। कुठल्याच व्यक्तीला आमचा विरोध पण नाहीये। अनेकांनी आपले मत या ठिकाणी व्यक्त केले की नारायणगडाचा विश्वास, आता जर त्यांच्या मनाला काही वाटत असेल तर त्या विश्वासांनी आता राजीनामा दिला पाहिजे आणि बाबाच्या पायावरती नाक घासून माफी मागितली पाहिजे। आणि या बैठकीच्या माध्यमातून जे मुद्दे तुम्हाला वाटून दाखवले, नारायणगडाचा विश्वास कसा असला पाहिजे, तर नारायणगडाचा विश्वास हा सर्वात अगोदर तो माळकरी असला पाहिजे, तो कुठल्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी नसला पाहिजे, कुठल्याही राजकीय संघटनेचा पदाधिकारी नसला पाहिजे। आणि आतापर्यंत नारायणगडावरती जे विश्वस्त म्हणून गेले, ज्या गावाला विश्वस्त म्हणून संधी मिळाली, अशा गावाला, ज्या गावाला संधी मिळाली नाही अशा गावाला विश्वस्त म्हणून संधी देण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्या निवेदनाच्या माध्यमातून आपण केलेली। आम्हाला आमचा कोणत्याही विश्वासाला विरोध नाहीये आणि त्या विश्वासांनी गडाला आणि बाबाला विरोध करू नये, कारण त्यांची तेवढी पात्रता नाहीये। गेल्या 8-10 दिवसापासून एक गोष्ट बघायला मिळते, त्यांचे काही बाळगड बिले आणि नातेवाईक, त्याच्या व्यतिरिक्त एक जण मी नाही, कारण इथं सगळं नगद आहे। कार्यकर्ते आणि नातेवाईक यांच्याशिवाय फेसबुकवर कुणी पोस्ट टाकत नाही। बघितली का तुम्ही दुसऱ्याच्या एखाद्या भक्तगणाची पोस्ट? नातेवाईक आणि कार्यकर्ता, लाभार्थी कार्यकर्ता। आणि दुसरी गोष्ट, इथं बैठक होत असताना काही बागड बिल्ले मागाशी मला इथं दिसले, फोन एवढा चालू होता की मला वाटतं सगळं 30 दिवसाचं रिचार्ज आजच तुमचं बाबा, इथं हे आला, इथं ह्यो आला, इथं ह्यो आला। परंतु मी इथं तुमच्या समोर मी सांगतो, नगर नारायणगडाकडे बघून सांगतो, ही बैठक आम्हाला कुणी घ्यायला लावलेली नाही। ही बैठक आम्ही नारायणगडाचे पिढ्यानपिढ्या भक्तगण आहेत म्हणून या बैठकीचं आयोजन आम्ही केलं। कारण आता बाहेर काय पेरणार आहेत त्यांचा एकमेव धंदा आहे, ही बैठक कुणीतरी घ्यावं लावली, त्या बैठकीमध्ये आता राजकारण यायला लागले। तर इथं सगळं भक्तगणांची जी ताकद आहे, ही ताकद आज शेकडो वरती आहे। जर ह्यांचे नाटक जर बंद नाही झाले तर मला असं वाटतं आपल्याला इथं दादा रस्त्यावरती उतरावं लागेल, रस्त्यावरती उतरावं लागेल आणि हे जे बोलतात ना बाबा विषय आणि गडाविषयी, ह्यांना रस्त्यावरती फिरू द्यायचं नाही आणि यांची तेवढी पात्रता बी नाही। ह्यांची काय पात्रता हे सगळ्यांना माहिती आहे। अहो, कुणाला असं वाटतंय की नारायणगड हा, कुणाला असं वाटायला लागलंय की नारायणगड हा आमचा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी। काही लोक ठरवायला लागले कोण बाबांनी कुठे जायचं, बाबांनी कुठे गेलं पाहिजे, हे काही ठराविक लोक त्या ठिकाणी ठरवू लागले। परंतु
कामगार शेतकऱ्यांचा तिथं घामाचा पैसा आहे. बाबाच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर त्या बाबाच्या पायाजवळ कुणी 1 रुपया ठेवल्याशिवाय दर्शन घेत नाही. म्हणजे 1 रुपयाचा त्या बाबाला त्या गडावरती विकास केलेला आहे. आणि या विकासाला खोडा घालण्याचं काम हे आपले ट्रस्टी जर करत असते तर त्यांना पाय उतार करायला आपल्याला भाग पाडावं लागणार. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे समजायला लागले. आता इथं माझ्या बंधूंनी सांगितलं आम्ही शहरात राहतो, ग्रामीण भागातही राहतो. अहो हे जर कुठे अंत्यविधीला गेले आणि इथं श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आली तर हे तिथं सांगतेत नारायणगडाचे विश्वस्त म्हणून मी या ठिकाणी. आज तुला काय गरज आहे घराचा विश्वस्त म्हणून सांगे. आपल्या बाजूलाही एक शक्तीपीठ भक्तीपीठ आहे. नामदेव शास्त्री महाराजांच्या व्यतिरिक्त इथं बसलेल्याला माहिती का कोण विश्वस्त आहे म्हणून. आणि आपल्या इकडे उलट झालंय. आपल्या इकडे काही लोकांना बाबा माहित नाही पण विश्वस्त माहिती. आणि अर्धे विश्वस्त मंत्रालयात असते स्वतःच्या स्वार्थासाठी. बाबा जर सगळे बोलले ना जगबी विश्वस्त राज्यावर फिरणार. आणि ह्यांनी बाबाला आंध्रात ठेवून काय काय केलंय, कुठं कुठं व्यवहार केले, काय काय व्यवहार केले ते सगळं बाहेर येणार आहे. कारण हे नगाले तुम्ही बाबाला चॅलेंज करतात घडावर जाऊन. तुमची हिंमत कशी व्हायला लागली बाबाच्या विरोधात जायची. इथं जमलेला प्रत्येक भक्तजन आम्ही त्याच्यावर लिहिलेलं आहे आम्ही नारायण गडासोबत आणि आम्ही बाबा सोबत. इथून पुढे जर गडाविषयी आणि बाबाविषयी जर कुणी काय बोललं सोशल मीडियावरती काय चाललं. कालच्या महेशरावच्या एका मला वाटतं पोस्टला एका बागड बिल्लेनी कमेंट टाकली होती. आता बागड बिल्लेला इथं पोलिसांनी गाडी धरली तर दिवसभर बसून ठेवते त्याला. एक दिवशी बसून ठेवलेलं होतं आणि असले सोशल मीडियावर हागरे मुद्रे कमेंट टाकले. इथून पुढे आपली सगळ्यांची ताकद सोशल मीडियावर पण दिसली पाहिजे. गडाविषयी आणि बाबाविषयी जर कुणी पत्रकार परिषद घेतली, कुणी फेसबुकवर बाबा आणि गडाविषयी काही टाकलं तर जिथं रस्त्यावर दिसल तिथं मारायचं. गडाविषयी आणि बाबाविषयी काही टाकलं आणि असं वाटलं ना की आम्ही दोघं ते 4 आम्हाला फोन करा भाई दांडेला, आम्हाला स्वप्नील भाईला, आम्ही ऋषिकेश दादाला आम्हाला फोन करा. आम्ही 10 मिनिटात तिथं. आणि कोणता मी मायकार आली उद्या ग्रामीण भागातले पोरं ग्रामीण भाग सांभाळते. राहुले, राजू आमटे, राहुले, रवी सगळे, नवले साहेब येतं, बाई सतीशराव येतं. म्हणजे इथून पुढं गड आणि बाबा ही आपली अस्मिता आहे. अरे तुम्हाला अनेक ठिकाणी पैसे कमवायला, तुम्हाला अनेक ठिकाणी पैसे कमवायला तुम्ही गडाचा आसरा घ्यायला लागला. म्हणजे काय राहिलं तुमच्या जीवनामध्ये. तुम्हाला 10 मार्ग आहेत पैसे कमवायला. परंतु कुठे बी जातात ह्यांनी 2-2 लेटर पॅड छापले. ह्यांनी 2-2 लेटर छापले. भाईया एक पक्षाचा वेगळा, दुसरा नारायणगड विश्वस्त आणि बाबाला माहित बी नसतं हे मंत्रालयात जाते म्हणून. म्हणजे एवढी भयान परिस्थिती आहे. विश्वस्त नेमताना तो विश्वस्त माळकरी असावा, तो कुठल्याही राजकीय पक्षाचा नसावा. आता आम्ही इथं ज्या बैठकीमध्ये बोललो ह्यांचा काहीतरी स्वार्थ असेल. आमचा कुठलाही स्वार्थ नाही. आम्ही फक्त या गडाचे भक्त आहेत, पिढ्यानपिढ्या भक्त आहेत. आणि आयुष्यात आणि भविष्यातही आम्ही इथं सगळे बसलेले सांगतो आम्हाला गडावर काहीच करायचं नाही. आम्ही फक्त सेवा करायसाठी ही बैठक घेतलेली. आणि एकदा सांगतो कुणाच्या सांगण्यावरून मी ही बैठक घेतलेली नाही. जे खतखत आहे ना खतखत, ज्यावेळेस बाबाला भेटल्यावर बाबाच्या डोळ्यात जे पाणी बघितलं, बाबाचा जो त्रास बघितला, बाबाला फक्त गडावर दादा एक शब्द देऊन आलो बाबा इथून पुढे तुम्हाला जर कुणी काय म्हणलं ना त्याला सगळ्यात पहिले त्याची उबाळी मारे. आणि जे आहेत ना लय बाजार लावलाय ह्यांनी वेगवेगळ्या कामात एवढा बाजार लावलाय. नारायणगडाचे विश्वस्त म्हणून काय श्रद्धांजली देते, मंदिराला काय भेटत येत. बरं आता महेशरावने जसं सांगितलं तुम्हाला बाबाचं पटत नाही ना, आता तुम्ही गरीब असाल तुम्हाला निमंत्रण कुणी दिलं नाही. तुम्हाला काय बँड लावून आम्ही म्हणत नाही. तुम्ही या आणि तुम्ही विश्वस्त व्हा. आणि अनेक गावात प्रलंबित अनेक गावातला माळकरी वर्ग सेवा करायला तयार आहे. द्या ना त्या गावाला संधी. त्या गावातला एखादा सेवेकरी ट्रस्टी म्हणून होऊ द्या. झाले ना तुम्हाला 10-10 वर्ष, 15-15 वर्ष. जसं काय तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तुमचं घर तशी येते. आता 7-12 केल्यावर ते वावरायला लागले. त्याच्यामुळे त्या निवेदनामध्ये ज्या मागण्या आपण केलेल्या आहेत धर्माला आयुक्ताला आपण ते निवेदन देतोय त्याच्यामध्ये
नारायणगडाचे जे महंत आहेत शिवाजी महाराज, जे उत्तराधिकारी आहेत संभाजी महाराज, हे आजीवन विश्वस्त म्हणून राहतील आणि जे बाकीच्या सद्यस्थितीतलं विश्वस्त मंडळ आहे, आता त्यांनी केली सेवा. नगरसेवक झाल्यावर किती वर्ष असतो? 5 वर्ष. झडपी मेंबर, सरपंच, ह्यांचं काय गटूड आहे काय? मुद्दा जसं आपण मतदान करून निवडतो, आपण तर गडाच्या भक्त आहेत. आज जिल्ह्यामध्ये हागरा मुद्रा चर्चा करायला लागलं, काय चाललंय तुमच्या नारायणगडाचं. आज कुणामध्ये हिंमत नव्हती नारायणगडाचा शब्द बोलायची, परंतु तुम्ही बाबाच्या विरोधात चाललात, तुम्ही गडाच्या विरोधात चाललात. ते खपवून घेतलं जाणार नाही. त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं समर्थन आजच्या बैठकीला जे मिळालंय. आणि इथून पुढं जर बागड बिल्ल्याने कुणी फेसबुक पोस्ट आणि कुठं लूज कॉमेंट जर केली, बाळासाहेब तुम्ही जसं म्हणले तसं एकदा करू, एकदा दणका देऊ. आणि आपण ज्या गडावरती आपली जी श्रद्धा आहे, आज आपण मी कुठेतरी या पापाचे वाटेकरी झालो. अरे ज्या गडावर फक्त आपण ज्या सेवेला जात होतो त्या गडाच्या संदर्भात व्यापक बैठक घ्यायचं दुर्दैव सुद्धा आपल्याला आलं. परंतु हे दुर्दैव नाहीये, ही गडाची शक्ती आहे. बाबाचा आशीर्वाद सगळ्याच्या मस्तकात भिनला म्हणून आज आपण इथे एकत्र आलो. प्रत्येक जण गडावरती जाणार आहे, प्रत्येक जण बाबाच्या चरणी नतमस्तक होणार आहे, म्हणून आज आपण इथे एकत्रित आलोय. तुम्हाला या सगळ्या गोष्टी पटल्यात का? पण आज बैठकीमध्ये त्या चर्चा झाली. नुसतं डोकं हलवून हो म्हणून जमणार नाही. आपलं समर्थन जर असेल, दोन हातवारी करून घोषणा द्यायची. एवढं बोलतो, थांबतो आणि हराम कोणाला पुन्हा एकदा चॅलेंज देतो. या हरामखोराला एकदा चॅलेंज देतो. गडाबद्दल जेवढं काही तुम्ही आता केलं, तुम्ही लई सेवा केली असं आम्ही मानू. आणि आता तुम्ही तुमच्या घरी बसा, नवीन माळकरी लोकांना त्याच्यावर जाऊ द्या, एवढीच विनंती करतो या बैठकीच्या माध्यमातून. थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय शिवराय, जय